Welcome students to our English class. Today I will tell you a very interesting story. And our story name is Go and Come. And this story is written by Laura E. Richard. And the main character in this story is a little boy. Listen carefully and read with me. लक्ष देऊन ऐका आणि माझ्या बरोबर वाचा. Once there was a little boy. एकदा एक लहान मुलगा होता. He lived in a pretty little cottage. तो एका सुंदर छोट्याशा घरात राहत होता. कॉटेज म्हणजे असं घर की त्याच्या आजूबाजूला बाग बगीचा असतो, तलाव असतो आणि मुख्य म्हणजे शहरापासून ते दूर असतं. त्यालाच म्हणायचं कॉटेज. There was a lovely garden around the cottage. घराभोवती सुंदर बगीचा होता. Different kinds of plants grew in the garden. बागेत वेगवेगळ्या प्रकारची झाडे होती. So there was a lot of work to do there. त्यामुळे बागेत करण्यासाठी खूप कामे होती. Water the plants every day. दररोज झाडांना पाणी देणे. Give manure from time to time. योग्य वेळेवर खत देणे. Cut and prune the plants of the right time. योग्य वेळेवर रोपांची छाटणी करणे. Weed the garden. बागेतील तण काढणे. Clean the garden. बाग स्वच्छ करणे. Everybody in the little boy's family helped to take care of the garden. छोट्या मुलाच्या कुटुंबातील प्रत्येक जण बागेची काळजी घेण्यास मदत करत होते. The boy had a very strict uncle. मुलाला एक काका होते. ते खूप कडक स्वभावाचे होते. He believed in hard work and discipline. ते मेहनत आणि शिस्तीवर विश्वास ठेवायचे. One day the boy was playing around in the house. एके दिवशी मुलगा घरात आजूबाजूला खेळत होता. Little boy said the uncle. काका म्हणाले, छोट्या मुला, Your garden needs weeding. Don't play around. Do some work. Go now and weed the garden. आपल्या बागेला खुरपणीची गरज आहे. अवतीभवती खेळू नको, काहीतरी काम कर. आता जा आणि बागेत खुरपणी कर. The little boy did not feel like weeding that day. छोट्या मुलाला त्या दिवशी अजिबात खुरपणी करण्याची इच्छा नव्हती. I can't do it, he said. मी हे नाही करू शकत, असे तो म्हणाला. Oh yes, you can, said the uncle. हो, तू करू शकतो, असे त्याचे काका त्याला म्हणाले. Well, I don't want to not just now, said the little boy. छोटा मुलगा म्हणाला, हो, पण मला आत्ताच ते काम करण्याची इच्छा नाही. But you must, said his uncle. Don't be naughty, but go at once and do your work. This is an order. Get up and go. काका म्हणाले, पण तू केलेच पाहिजे. खोडकर बनू नको. एकदा जा आणि तुझे काम कर. ही माझी आज्ञा आहे. उठ आणि जा. The little boy felt sad. लहान मुलाला खूप वाईट वाटले. Uncle is so unfair, he thought. काका खूप वाईट आहे, असा त्याने विचार केला. His chin began to wobble. He had a lump in his throat. His eyes welled up. त्याची हनुवटी हलू लागली. त्याचा कंठ दाटून आला. त्याचे डोळे भरून आले, म्हणजेच त्याचे डोळे पाणावले. Just then his mother
वॉक इन. त्यानंतर लगेच त्याची आई आतमध्ये आली. "What's the matter, little boy?" she asked. "Why do you look so unhappy?" काय झाले छोट्या मुला, तू इतका दुःखी का दिसत आहेस? असे तिने विचारले. "Uncle told me to weed the garden," said the little boy. छोटा मुलगा म्हणाला, काकांनी मला बागेची खुरपणी करायला सांगितली आहे. "Oh," said his mother, "what fun that will be. I love to weed, and it's such a fine day. Can I come and help you to weed?" त्याची आई म्हणाली, किती मजा आहे त्यात. मला खूप आवडते बागेची खुरपणी करायला. हा खरंच खूप छान दिवस आहे. मी येऊ शकते का तुझ्यासोबत खुरपणी करायला? "Why yes," said the little boy. छोटा मुलगा हो म्हणाला. So the boy and his mother went outside. मुलगा आणि त्याची आई बाहेर गेली. They weed the garden. त्यांनी बागेची खुरपणी केली. They had a very good time together, working and chatting and laughing. त्या दोघांनी एकत्र मिळून काम करत, गप्पा करत आणि हसत खूप छान वेळ घालवला. अशी होती विद्यार्थ्यांनो गो अँड कमची स्टोरी. नाउ सी हार्ड वर्ड्स इन दिस लेसन. फर्स्ट वन, कॉटेज. कॉटेज म्हणजे सुंदर घर. सेकंड, लवली. लवली म्हणजे अति सुंदर. थर्ड वन, अ लॉट ऑफ म्हणजे पुष्कळ, खूप. नेक्स्ट, टू वॉटर द प्लांट म्हणजे पाणी घालणे. मॅन्युअर म्हणजे सेंद्रिय खत. नेक्स्ट, प्रून. प्रून म्हणजे छाटणे. वीड. वीड म्हणजे तण काढणे. स्ट्रिक्ट म्हणजे कडक किंवा कडक शिस्तीचा. बिलीव. बिलीव म्हणजे विश्वास ठेवणे. 10th, ॲट वन्स म्हणजे ताबडतोब. 11th, फील सॅड म्हणजे दुःखी होणे. चीन. चीन म्हणजे हनुवटी. लंप. लंप म्हणजे आवंढा. थ्रोट म्हणजे घसा, गळा किंवा कंठ. अँड लास्ट वन, चॅट. चॅट म्हणजे काय तर गप्पा मारणे. Now I will show some words from the lesson and you have to read them. The words are pretty, little, cottage, different, wobble, matter, unhappy and chatting. Now student, see question number 3, question and answer. And our first question is, how many people are in the story? Answer, there are 3 people in the story. Question number 2, who are they? Answer, they are a little boy, his uncle and his mother. Now see question number 3. What body parts are mentioned in the story? Answer, body part like chin, throat and eyes are mentioned in the story. Now see question number 4. Copy the lines. Find, tell you about the work you do in the garden. Line from the lesson indicating work done in the garden are: water the plants every day, give manure from time to time, cut, prune the plants the right time, weed the garden, and last, clean the garden. Now students, we will see the next question. Question number 5. Here give some sentences and guess the meaning of highlights word. And our first sentence is, Uncle is so unfair. Unfair म्हणजे अयोग्य किंवा अन्याय. Not fair, unjust in English. Now see next sentence. His eyes welled up. Welled up म्हणजे भरून येणे and English,
His eyes filled with tears. Next one, his chin began to wobble. Wobble म्हणजे काय? तो डुगडुगणे किंवा डळमळणे. And English, to shake from side to side. And last one, why do you look so unhappy? Unhappy म्हणजे काय? तर दुःखी. And English, not happy or sad. Now students, see question number 6. We will recite some opposite words. First, I will tell you some action words. Go, come, give, take, ask, reply or answer, push, pull, throw, catch, gain, loss, grew, shrink, up, down, laughing, crying, happy, unhappy, cut, join, work, rest, in, out, old, new. I will show you some described word. Little, big, different, same, sad, happy, clean, dirty, good, bad, pretty, ugly, lovely, hateful, discipline, undisciplined, unfair, fair, unhappy, happy, fine, poor, thin, thick, slow, fast, dull, bright. Now students, we will find opposite of some describing words from action words. Now, then, inside, outside, slowly, fast, above, below, first, last, after, before, up, down, right, wrong, high, low, active, lazy. Now see question number 7. Now students, I will show you a vase which contain some words. Try to write as many related words as you can. And our first word, for example, given mother. So motherच्या related words love, family, son, daughter, father and mother. Now see next word, plant. And plant related words are Stem, leaves, roots, seed, water, sunlight, tree, soil, flower, creeper, bird. Now see next one, garden, and related words are greenery, flowers, butterflies, slide, swings, tree, fence, children, creeper, jogging track and bushes. Now see question number 8. Try to make a word chain. Write a word related to a given word. Then write a word that is related to the second word. Add at least 5 words to your chain before you come back to the first word. शब्द साखळी गुंफण्याचा काय करायचं आहे विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी प्रयत्न करायचा आहे. दिलेल्या शब्दाशी संबंधित एक शब्द लिहा
त्यापुढे त्याच्याशी संबंधित असलेला आणखी एक शब्द लिहा. असे करत करत किमान 5 शब्द गुंफल्यावर पुन्हा पहिल्या शब्दाकडे परत या. फॉर एक्झाम्पल पाहूया. गार्डन. गार्डनच्या नेक्स्ट रिलेटेड वर्ड वॉटर. थर्ड वन आईस. नेक्स्ट कोल्ड, कफ, मेडिसिन, डॉक्टर अँड लास्ट गार्डनर. बघा विद्यार्थ्यांनो, द लास्ट वर्ड रिलेट विथ द फर्स्ट वर्ड. म्हणजेच गार्डनच्या रिलेटेड वर्ड बघत असताना आपल्या लक्षात येते की सुरुवातीला आपण गार्डन वर्ड घेतला, त्याला रिलेट शब्द घेतला वॉटर, कारण आपण बागेत फुलझाडांना पाणी घालतो. वॉटरचे रिलेटेड शब्द आहे आईस. आईस आलं की मग काय येतं? कोल्ड. कोल्ड आलं की येतं कफ. कफ म्हटलं की मेडिसिन, आणि मेडिसिन म्हटलं की येतात डॉक्टर. पण डॉक्टर आले की लास्ट वर्ड पुन्हा आपण फर्स्ट वर्डच्या रिलेटेड घेतला गार्डनर. नाउ सी नेक्स्ट वर्ड आईज. आईज, प्रिटी, कलरफुल, फेस, ड्रेस, ब्युटिफुल, डॉक्टर अँड आयसाइट. बघा विद्यार्थ्यांनो, आईच्या रिलेटेड हे सगळे शब्द आले. आय नंतर प्रिटी, मग ते कलरफुल, मग फेस. अशा पद्धतीने आपण पुन्हा लास्ट वर्डला आलो आयसाइटला. म्हणजेच ह्या ठिकाणी बघा पहिल्या वर्डशी रिलेटेड आहे हा शेवटचा शब्द. नाउ सी द सेकंड वर्ड टाइम. टाइम, मॉर्निंग, सन, ट्रेन, क्लाउड्स, ड्रॉप्स, wind and timer. Now see next word is naughty. Naughty, child, father, mother, auntie, uncle, nephew and last word naughty. And last word is cottage. Cottage, village, well, water, pot, mud, hut and last one परत कॉटेज. अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनो गो अँड कम हा लेसन आहे. मला असं वाटते की तुम्हाला हा खूप छान पद्धतीने समजला असेल. व्हिडिओ पाहून झाल्यानंतर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करा की व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. थँक यू स्टुडंट्स वॉचिंग दिस व्हिडिओ टिल द एंड. स्टे होम, स्टे सेफ. बाय विद्यार्थ्यांनो.